मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एकच अर्ज असते, ती म्हणजे आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. मग आपण विद्यार्थी असो, हाऊसवाईफ असो, एखादा एम्प्लॉई असो, एखादा बिझनेसमन असो, स्टार्टअप ओनर असो किंवा आंत्रप्रिनर असो, प्रत्येकाला एकच ध्यास असतो, तो आपण यशस्वी व्हायचं. आणि आज या बदलत्या परिस्थितीमध्ये यशस्वी होण्याकरता खरं काय काय लागतं आपल्याला? हार्डवर्क. येस, हार्डवर्कची तर निश्चितपणे गरज आहे. पण त्या हार्डवर्कच्या बरोबर आज मला स्मार्ट वर्क करता येईल का? आज मला या भविष्य काळामध्ये 2030 किंवा 2030च्या नंतर येणाऱ्या काळामध्ये मला यशस्वी व्हायचं असेल, तर माझ्याकडे कुठल्या कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे, कुठला इंटेलिजन्स असायला पाहिजे, ज्या योगे यश हे निश्चित आहे. आज आपण हा विचार करणार आहोत. मित्रांनो, आज आपण लहानपणापासून IQ किंवा इंटेलिजन्स कोशंट याचा आपण विचार, म्हणजे मार्क्स पर्सेंटेज ग्रेडेशन अभ्यास हा एक भाग झाला. त्याचबरोबर आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. फक्त मार्क्स पर्सेंटेज नव्हे, हुशारी नव्हे, उद्वत्ता नव्हे, तर त्याचबरोबर मला भावनिक बुद्धिमत्ता EQ किंवा इमोशनल इंटेलिजन्सची खऱ्या अर्थाने गरज आहे. या दोन गोष्टीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आज इथं आपण या व्हिडिओमध्ये आणखीन 5 महत्त्वाचे इंटेलिजन्स बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव BL जोशी. मी एक लाईफ कोच आणि इमेज कन्सल्टंट आहे. आणि आज आपण ज्या 5 इंटेलिजन्स बघणार आहोत त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग आहे, दॅट इज SQ, सोशल इंटेलिजन्स. मॅन इज अ ह्युमन ॲनिमल. आज आपण प्रत्येक जण हे समाजामध्ये वावरत असतो. रिलेशनशिप मॅनेजमेंट ही आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची आहे. आज मला व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायचं आहे, लोकांची डील करायचं आहे. आज मला सोशली ॲक्सेप्टेबल व्हायची खूप महत्त्वाची गरज आहे. आणि हा सोशल इंटेलिजन्स हा माझ्या यशाकरता असलेला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आज मला लोकांना इन्फ्लुअन्स करता आलं पाहिजे, लोकांना कनेक्ट करता आलं पाहिजे, लोकांना इन्स्पायर करता आलं पाहिजे. मी काय करतोय हे लोकांना सांगता आलं पाहिजे. आणि आज एक विश्वास निर्माण करायला पाहिजे. ट्रस्ट, फेथ, बिलीव्ह. दिस इज व्हॉट इज सोशल इंटेलिजन्स. दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे दॅट इज AQ, ॲडॉप्टिबिलिटी इंटेलिजन्स. आज आपण 21व्या शतकात आहोत. एव्हरीथिंग इज चेंजिंग सो फास्ट. आणि या बदलत्या परिस्थितीबद्दल मी स्वतःला बदलतो आहे का? ॲम आय ॲडॉप्टेड टू द व्हेरियस न्यू थिंग्स विच आर ॲपिअरिंग इन माय लाईफ? मग ती टेक्नॉलॉजी असो, स्किल्स असो, कॉम्पिटन्सी असो, मला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, शिकून घेतल्या पाहिजे. मला त्याच्यावर मास्टरी मिळवायला पाहिजे. आणि ही आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आज AIचा जमाना आहे. त्यामुळे मला आज AI लिटरसी, AIचे जे वेगवेगळे टूल्स आहेत आणि AIच्या माध्यमातून हाऊ ॲम आय गोइंग टू एन्हान्स माय बिझनेस, ऑटोमेशन आणि AIचा मी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टू इट. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे की फेल्युअर इज नॉट एव्हरीथिंग. फेल्युअर इज अ लेसन अँड आय मस्ट लर्न फ्रॉम द फेल्युअर. हा एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. तिसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे TQ, टेक्निकल इंटेलिजन्स. आज या टेक्निकल इंटेलिजन्सवर सगळं जग चाललंय हो. आज ज्या पद्धतीने आज जमाना बदलत चाललेला आहे, टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक चाललेला होत आलेला आहे. त्यामुळे मला या सगळ्या टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटेड व्हायला पाहिजे. आणि आय हॅव टू बी ऑल द टाईम हॅविंग अ लर्निंग ॲटिट्यूड, क्युरियोसिटी, कुतूहल, जिज्ञासा, इन्क्युबिजिटिव्हनेस. हा जेव्हा माझ्यामध्ये असेल ना, तेव्हा यश हे निश्चित आपलंच आहे. त्यामुळे आज हा टेक्निकल इंटेलिजन्स हाही आपण निश्चितपणे मास्टरी करूया. चौथा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दॅट इज फिनान्शियल इंटेलिजन्स. अर्थ, पैसा. आज बघा, आपल्या सगळ्यांची निश्चित तक्रार असू शकेल की खूप पैसे येतात आणि जातात. पैसा येतो आणि जातोय, खरंच आपल्या सगळ्यांची समस्या आहे.
पण आज मला फायनान्शियल लिटरसी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आज मी बचत किती करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, आज माझा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ कसा असायला पाहिजे, त्यातले बेसिक्स कुठले आहेत, त्यातले रिसोर्सेस कुठले आहेत, मला मिळालेले पैसे मी हे शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म वाईजली कसे इन्व्हेस्टमेंट करू शकेल, ही फायनान्शियल लिटरसी हा सगळ्यात महत्त्वाचा असलेला आस्पेक्ट आहे. आणि मला या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवणं, बजेटिंग करणं आणि त्या बजेटप्रमाणे माझं स्पेंडिंग असायला पाहिजे, हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. 5वा त्यातला भाग आहे कल्चरल इंटेलिजन्स. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. आपल्याला आज द एंटायर ग्लोब हॅज बिकम अ स्मॉल विलेज. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचं, वेगवेगळ्या व्यक्तींचं, वेगवेगळ्या व्यवसायाचं ज्यांच्याशी आपण डील करणार आहोत, प्रत्येकाचं कल्चर हे वेगळं असणार आहे. आणि मला हा कल्चरल डिफरन्स समजून घ्यायचा आहे. आय विल हॅव टू स्टार्ट द रिस्पेक्टिंग द कल्चरल डिफरन्सेस. आज मला ही डायव्हर्सिटी आहे, या डायव्हर्सिटीशी मला आय विल हॅव टू गेट अलॉंग विथ द डायव्हर्सिटी. ही डायव्हर्सिटी मला ॲक्सेप्ट करायला पाहिजे, सोशल नॉर्म्स समजून घ्यायला पाहिजेत. आणि मी जेव्हा सोशल नॉर्म्स समजून घेईल त्यावेळेला जगभरातल्या कुठल्याही व्यक्तीशी मला डील करायचं असेल तर हे सोशल इंटेलिजन्स इज गोइंग टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट फॉर मी टू बी अ सक्सेसफुल इन लाईफ. मित्रांनो, आपण पाहिलं की IQ झालं, EQ झालं, या गोष्टीच आपल्याला माहितीच आहे. पण आज आपण इथं काय काय पाहिलेलं आहे की एक सोशल इंटेलिजन्स पाहिलेलं आहे, आज आपण ॲडॉप्टिबिलिटी इंटेलिजन्स पाहिलेलं आहे, आता आपण पाहिलं आहे टेक्निकल इंटेलिजन्स पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे की फिनान्शियल इंटेलिजन्स पाहिलेलं आहे. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे CQ, दॅट इज कल्चरल इंटेलिजन्स. मला असं वाटतं या IQ आणि EQ बरोबर या 5 इंटेलिजन्सवर जेव्हा आपली मास्टरी असेल तर सक्सेस इज डेफिनेटली युअर्स. इन केस यू नीड एनी असिस्टन्स यू कॅन ऑलवेज रिलाय ऑन अस. आणि मित्रांनो, या निमित्ताने तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्हाला आणखीन कुठल्या वेगळ्या विषयांवर व्हिडिओ ऐकायला आणि बघायला आवडतील, कमेंट बॉक्समध्ये निश्चित करा. अँड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही निश्चितपणे करणार. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.